सायली सुर्वेची 10 वर्षांनंतर हिंदू धर्मात घरवापसी, छळ आणि धर्मांतर केल्याचा सायलीचा आरोप. पुण्यात सायलीचा विधिवत हिंदू धर्मात प्रवेश. अजित पवार विमान अपघात प्रकरणी VSR विमान कंपनीच्या मालकाची चौकशी. अपघातात पायलट सुमित कपूरची चूक, VK सिंग यांचा दावा. विमान अपघातात पायलटला बळीचा बकरा बनवण्याचा डाव, VSR कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न, रोहित पवार यांचा आरोप. अजितदादांच्या अपघाताच्या निष्पक्ष चौकशीसाठी रोहित पवार आक्रमक. रोहित पवारांच्या दिल्लीत भेटीगाठी सुरू. समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादवांची घेतली भेट. पश्चिम आशियातील युद्धाचा भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेला फटका. कच्च्या तेलाचे दर $100 पार. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण. भारताने पर्यायी देशांकडून तेल खरेदी वाढवली. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय. अमेरिका, रशिया, पश्चिम आफ्रिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली. आखाती देशातल्या भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य. युद्धजन्य स्थितीवर राज्यसभेत परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांचं निवेदन. व्यापारावर परिणाम झाल्याचीही माहिती. प्रत्यक्ष युद्धापेक्षा विमा कंपन्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद. 7 प्रमुख कंपन्यांचा जहाज कंपन्यांना विमा सुरक्षा देण्यास नकार. विमा सुरक्षा नसल्यामुळे सामुद्रधुनीतून जहाजांची तेल वाहतूक बंद. इराण विरोधात ट्रम्प आक्रमक भूमिकेत. इराणचं सैन्य आणि राज्यकर्ते नष्ट केल्याशिवाय युद्ध थांबणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या समर्थनार्थ तेहरानमध्ये जनसागर. सुप्रीम लीडर झाल्यानंतर पहिल्यांदाच मोजतबा साधणार जनतेशी संवाद. इराणकडून बहरीनमधील अमेरिकेच्या नौदल ताफ्यावर हल्ला. हल्ल्यात अमेरिकेचे 21 सैनिक ठार तर अनेक जण जखमी. मनामा इथल्या अमेरिकेच्या नौदलाच्या मुख्यालयाला गेलं लक्ष. इराणच्या तेहरानमधील तेल डेपोला भीषण आग. आगीच्या ज्वाळांनी आकाशाला कवेत घेतल्याचं दृश्य. इराणवरील संकट आणखीन गहिरं. युद्धापाठोपाठ इराणवर नवं संकट. तेहरानमध्ये काळा पाऊस. इस्रायली हल्ल्यानंतर पर्यावरणाची मोठी हानी. तेल साठ्यांना लागलेल्या आगीमुळे काजळी आणि तेलाचे अंश मिसळून पाऊस. रायगडमध्ये मनसेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त सदस्य नोंदणीला सुरुवात. जे काय बोलायचं ते 19 मार्चच्या गुढीपाडवा मेळाव्यातच बोलणार, राज ठाकरेंची माहिती. RTE प्रवेशाचा 1 किलोमीटरच्या सरकारच्या निर्णयाला स्थगिती. नव्या नियमानुसार निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरातली शाळाच निवडता येत होती. मात्र आता मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा स्थगितीचा निर्णय. 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. प्रदूषण टाळण्यासाठी सरकारचा निर्णय. राज्यभरात 14 लाख ऑटो रिक्षांना परवाने.